ओम नमस्ते यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठ जागृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण कविता घेणार आहोत, करा सुप्त शक्ती जागृत। करा सुप्त शक्ती जागृत। सर्व शक्ती आतच आहे, करा प्रकट यत्न करुनी। सुप्त शक्ती जागृत होता, येईल महानता जीवनी, येईल महानता जीवनी। तर इथे काय म्हटलेलं आहे की सर्व शक्ती आपल्या आतच आहे, म्हणजे ह्या शक्ती कशा आहे, सुप्त शक्ती आहे। आणि आपल्याला जीवनामध्ये जर महान व्हायचं असेल तर ह्या शक्तींना जागृत केल्याशिवाय आपण महान होऊ शकत नाही। आपण जसं आहोत तसंच राहू, आपल्यामध्ये काहीही परिवर्तन होणार नाही, आपली बिलकुल प्रगती होणार नाही। आपण जिथे आहोत तिथेच राहू। आणि आपल्याला जर वाटते की आपण महान झालो पाहिजे, पण महान तुम्ही आहात, त्याच्यामध्ये काही संशयच नाही, तुम्ही महानच आहात। कारण तुमच्यामध्ये अनंत शक्ती आहे, तुमच्यामध्ये आत्मशक्ती आहे, त्या शक्तीची तुलनाच होऊ शकत नाही। पण ही सगळी शक्ती असून उपयोग काय? ती सगळी सुप्त आहे। तुमचे बँकेमध्ये कितीही पैसे असो, तुम्हाला जर माहिती नसेल, तुमच्या वडिलांनी आजोबांनी ठेवलेले असेल, तुम्हाला माहिती नसेल, तर त्या पैशाचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही। तुमच्यामध्ये एवढी सगळी शक्ती पडलेली आहे, पण तुम्हाला त्याची मुळीच जाणीव नाही, ती पडलेली आहे। आता ती शक्ती जागी केली पाहिजे। जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर त्या शक्तीला जागं करावं लागेल। श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन शोधावं लागेल, अकाउंट उघडावं लागेल, हे सगळं तुम्हाला करावं लागेल। तर आता ही सुप्त शक्ती आपल्यामध्ये आहे, त्यामध्ये मुळीच संशय नाही, प्रत्येकामध्ये आहे। असा एकही मनुष्य नाही की ज्याच्यामध्ये ही शक्ती नाही। मग आपण एवढे फरक का बघतो? कोणी खूप बुद्धिमान, कोणी खूप हुशार, कोणी महान। तर ज्यांच्यामध्ये ती शक्ती प्रगट होते तिथे आपल्याला काहीतरी महान दिसून येतं, काहीतरी दिव्यता दिसून येते। कारण त्यांनी ती शक्ती प्रगट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। आणि ती शक्ती प्रगट का होत नाही, याला एकच अडथळा आहे, आणि ते म्हणजे आपलं मन। हे आपलं मनच अडथळा आहे। कारण ह्या मनाद्वारेच ती शक्ती प्रगट करायची आहे, पण प्रगट करण्याचं साधनच जर आपलं व्यवस्थित नसेल तर तुम्ही त्या साधनाचा वापर करून ती शक्ती प्रगट कशी करू शकाल? तुम्हाला बँकेत कसं जायचं, खातं कसं उघडायचं, माहिती कुणाकडून घ्यायची, याची मुळीच जाणीव नाही। तुम्ही कुणाला विचारत पण नाही, तुमचा अहंकार पण एवढा आहे। आता तुम्ही जर आळस केला, तुम्ही बँकेतच गेले नाही, तर तुम्हाला पैसा मिळेल, तुम्ही श्रीमंत होणार कसे? तुम्ही महान होणार कसे? जर तुम्हाला तुमचं मनच कळलं नाही, ज्या मनाद्वारे तुम्हाला ती शक्ती जागी करायची आहे, त्या मनाबद्दल जर तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर तुम्ही शक्ती जागृत करणार कसे? म्हणून पहिले आपल्याला आपल्या मनाचा अभ्यास करावा लागेल। आणि ह्या मनामध्ये आपल्याला दोन गोष्टी आणाव्या लागतील। ती शक्ती प्रगट करण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे, की ज्या दोनही गोष्टी आपल्या मनामध्ये नाही, त्या आपल्याला आणाव्या लागतील। पहिली म्हणजे एकाग्रता आणि दुसरी म्हणजे पवित्रता। मनामध्ये जर या दोन गोष्टींचा आपण विकास केला तर ती शक्ती हळूहळू जागृत व्हायला सुरुवात होईल। बघा, एवढे सगळे महान व्यक्ती जगामध्ये झाले, त्यांच्यामध्ये ह्या दोन शक्ती होत्या।
त्यांनी ह्या दोन शक्ती विकसित केल्या होत्या म्हणून ते जगामध्ये कार्य करू शकले. सर्व शक्ती आतच आहे, करा प्रकट यत्न करुनी, सुप्त शक्ती जागृत होता, येईल महानता जीवनी, येईल महानता जीवनी. जर ती शक्ती प्रकट झाली तर तुमच्या जीवनामध्ये महानता येईल. बघा, सगळे महान व्यक्ती, मग अब्दुल कलाम असो की कोणीही असो, ह्या सगळ्या महान व्यक्ती कशा महान झाल्या? रतन टाटा, जमशेदजी टाटा या सगळ्या लोकांची जीवनं बघा. बिहारमध्ये एक वाचस्पती मिश्र, ते पंडित होते आणि एकदा त्यांनी ठरवलं की शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे आणि ते भाष्यसुद्धा लोकांना समजत नाही, त्याला सोपं करण्यासाठी आपण त्यावर टीका लिहिली पाहिजे. त्यांना 6व्या शंकराचार्यांनी सांगितलं की तुम्ही हे काम करा, तुम्ही पंडित आहात, तुम्ही हे काम करा, तुम्ही करू शकाल. आता वाचस्पती मिश्र त्यांनी त्या कामाची जबाबदारी स्वीकारली. शंकराचार्यांचं भाष्य आणि ब्रह्मसूत्र ओरिजिनल व्यासांचं ते घेऊन बसले आणि त्यावर त्यांनी लिखाण सुरू केलं. आता बघा, ते काम करताना त्यामध्ये एवढे तल्लीन होऊन गेले की त्यांचं खाण्यापिण्याकडे बाकी गोष्टीकडे लक्षच नव्हतं. जे बसले तिथेच जेवण करायचे, तिथेच झोपायचे, तिथेच लिहायचे. संध्याकाळी एक महिला यायची, ती दिवा लावून द्यायची, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ते बसून लिहायचे. असं करत करत त्यांनी 18 वर्षापर्यंत ते लिखाण पूर्ण केलं. त्यांना 18 वर्षे लागली, पण त्यांनी जे कार्य केलं ते किती महान झालं. आजही त्यांचं नाव आहे. आणि 18 वर्षानंतर ती टीका लिहिल्यानंतर त्यांनी त्या स्त्रीला विचारलं, म्हणे तुम्ही कोण? तुम्ही 18 वर्षापर्यंत माझी सेवा करत आहात, मला जेवण आणून देता, इथे तुम्ही दिवा लावून देता. म्हणे मी तर कामामध्ये एवढा गुंतलो होतो की मला कळलंच नाही. म्हणे तुम्ही कोण, परिचय द्या. तेव्हा ती स्त्री म्हणते की मी तुमची पत्नी आहे, तुम्ही 18 वर्षापूर्वी माझ्याशी लग्न केलेलं आहे. तर याला फार वाईट वाटलं, अरे मी 18 वर्ष झाले लग्न केलं आणि माझ्या पत्नीकडे बघायला पण मला वेळ नाही, तिच्याशी बोलायला पण वेळ नाही. आणि त्यांना त्यामुळे वाईट वाटलं. पण म्हणे तू काळजी करू नको, तुझं नाव मी अमर करेल. तिचं नाव भामती होतं आणि त्या टीकेला त्यांनी नाव दिलं भामती टीका. वाचस्पती मिश्रांची भामती टीका. आपल्या पत्नीचं नाव दिलं आणि ती भामती टीका आजही प्रसिद्ध आहे. ती एकच टीका आयुष्यभर लिहिली, पण ते किती महान होऊन गेले, त्यांचं नाव अजरामर झालं. म्हणजे बघा, मनामध्ये किती शक्ती आहे. त्यांनी ती शक्ती त्या एकाच कामावर फोकस केली आणि त्यांच्यातून एवढं महान कार्य घडलं आणि त्यांचं नाव अमर झालं, वाचस्पती मिश्र. म्हणजे जर आपलं मन एकाग्र असेल आणि जर आपल्यामध्ये थोडीफार पवित्रता पाहिजेच, कारण मन पवित्र झाल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात तुम्ही प्रगती करून घेऊ शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की तुमच्यामधलं हे आत्मचैतन्य जेव्हा जागं होईल तेव्हा पॉवर विल कम, ग्लोरी विल कम, गुडनेस विल कम, प्युरिटी विल कम अँड एव्हरीथिंग दॅट इज एक्सलंट विल कम. व्हेन दी स्लीपिंग सोल राऊज टू सेल्फ कॉन्शियस ॲक्टिव्हिटी. ते आत्मचैतन्य जागं झालं की तुमच्यामध्ये शक्ती येईल, सामर्थ्य येईल, सगळं काही येईल. नाम, यश, पैसा सगळं काही तुम्हाला मिळेल. पण ते चैतन्य जागं करा आणि ते जागं करण्यासाठी एकाग्रता आणि पवित्रता पाहिजे. त्यासाठी पहिले आपण प्रयत्न केला पाहिजे की मन फोकस करण्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर जर आपण मन फोकस केलं, एकाग्र केलं, तर हळूहळू बघा ती शक्ती जागृत होते. आणि मन पवित्र पण पाहिजे, नाहीतर आपण आपलं मन वाईट गोष्टीवरच फोकस करू. तुम्हाला मन फोकस करायचं पण चांगल्या गोष्टींवरती, आणि त्यासाठी मनाची पवित्रता पाहिजे. म्हणजे मग तुम्ही चांगल्या गोष्टीवरच मन एकाग्र कराल.
स्वामीजींमध्ये किती एकाग्रता होती, किती नॉलेज, किती ज्ञान त्यांनी इतक्या कमी वयामध्ये प्राप्त केलेलं होतं. भगवान श्री रामकृष्णांमध्ये किती ज्ञान होतं, त्यांची किती एकाग्रता होती. तर त्यांना श्रुतीधर म्हणायचे. एक वेळा ऐकलं की सगळंच्या सगळं लक्षात राहायचं. म्हणजे हे आवश्यक आहे. ती शक्ती आहे, पण ती आज सुप्त आहे. तिला आपल्याला जागृत करायचे आहे आणि जागृत झाली की आपण महान होणार, यामध्ये मुळीच संशय नाही. मनात शुभ संकल्प असता पूर्ण होईल तुमची कामना, करण्यासाठी मनाला पावन करा प्रभुचरणी प्रार्थना, करा प्रभुचरणी प्रार्थना. आता इथे सांगितलेलं आहे की शुभ संकल्प आणि कामना यामध्ये फरक आहे. तुमचा शुभ संकल्प केव्हा होईल? मन पवित्र असेल तेव्हा. आणि जेव्हा मन अपवित्र असते तेव्हा आपल्यामध्ये कामना वासना असतात. म्हणजे आपण फक्त स्वतःचाच विचार करतो, आपण स्वार्थी असतो आणि आपल्याच कामना पूर्ण करण्यासाठी आपण भगवंताला प्रार्थना करतो. पण इथे तुमच्या मनामध्ये शुभ संकल्प असेल, महापुरुष कामना करत नाही, ते कशाची इच्छा बाळगत नाही, ते शुभ संकल्प करतात. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली, ही काही त्यांच्या मनामधली कामना नव्हती, हा शुभ संकल्प होता. हा त्यांच्या पवित्र मनामधून आलेला शुभ संकल्प होता. कशासाठी? स्वतःसाठी नाही, जगाच्या कल्याणासाठी. जेव्हा शुभ संकल्प आपण म्हणतो तेव्हा तो संकल्प असतो जगाच्या कल्याणासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी नसतो. आणि आपण जेव्हा कामना म्हणतो, आपल्या वैयक्तिक कामना, ते आपल्या स्वार्थी असतात. तर जेव्हा तुम्ही शुभ संकल्प करता इतरांच्या कल्याणाचा, जगाच्या कल्याणाचा, तर ती कामना भगवंत तुमची पूर्ण करतील. पण त्यासाठी सुद्धा प्रार्थना करावी लागते. जसे स्वार्थी लोक स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतात, तशीच प्रार्थना इतरांचं कल्याण करण्यासाठी पण करावी लागते. कारण भगवंताने ती शक्ती आपल्याला दिली पाहिजे, तेव्हाच आपण लोकांचं कल्याण करू शकतो. तुमच्याकडे देण्यासाठीच काही नाही, तुम्ही देणार काय? स्वामीजींना भगवान श्री रामकृष्णांनी सगळं ज्ञान दिलं म्हणून ते जगाचं कल्याण करू शकले. आपण जे काही जगाचं कल्याण करतो ते भगवंताच्या शक्तीनं करतो. आपण आपल्या शक्तीनं काहीच करू शकत नाही. तेव्हा भगवंताला प्रार्थना करावी लागते की भगवंता मला ती शक्ती दे की जेणेकरून मी मनामध्ये शुभकामना करून लोकांचं कल्याण करू शकेल. स्वामी अखंडानंदजी श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य, ते एकदा गुजरातमध्ये भ्रमण करत होते. तिथे ते 1 वर्ष राहिले. पण एक व्यक्ती त्यांचा राग करायचा, कारण ज्या घरी ते राहायचे त्या घरच्या लोकांना ते खूप आवडायला लागले. आणि शेवटी ते घरचे लोक म्हणाले की महाराज तुम्ही जाऊ नका, तुमच्यासाठी आम्ही ते आश्रम करून देतो, रामकृष्णांचं मंदिर बांधून देतो. पण त्या व्यक्तीचा भाऊ, त्याला ते सहन झालं नाही. हा माझा भाऊ या साधूच्या नादात लागला आणि सगळं गमावणार, म्हणून त्यांनी त्यांच्यावर विषाचा प्रयोग केला. आता अखंडानंदजी 4 दिवसपर्यंत बिछाण्यावर पडून राहिले. नंतर ते एका दुसऱ्या कविराजाच्या घरी गेले आणि तो होता झेंडू भट, कविराज झेंडू भट. ते घेऊन गेले यांना आणि यांची खूप सेवा केली, औषध पाणी दिलं आणि अखंडानंदजी बरे झाले. आणि अखंडानंदजींनी बघितलं की तो झेंडू भट सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोग्यांची सेवा करत आहे. एकही पैसा घेत नाही. दिले कोणी तर घेतात, नाही तर पैसे कोणाला मागत नाही. आणि जे गरीब पेशंट असतात त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची पण व्यवस्था करायचा. त्यांना आश्चर्य वाटलं अखंडांजींना, त्यांना प्रेरणा मिळाली. आणि ते झेंडू भट भगवंताला एकच प्रार्थना करायचे, न तोहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम.
कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशनम. बघा, ही प्रार्थना आहे भागवतामधली रंतीदेवाने केलेली. ते दररोज ही प्रार्थना म्हणायचे आणि भगवंताचं काम सुरू करायचे. न त्वहं कामये राज्यम. माझ्या मनामध्ये राज्याची कामना नाही, मी सम्राट झालो पाहिजे, राजा झालो पाहिजे, ही कामना माझ्या मनामध्ये नाही. न त्वहं कामये राज्यम न स्वर्गम. मला स्वर्गात जाण्याची पण कामना नाही. न पुनर्भवन. जरी मला पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही. म्हणजे मला मुक्तीची पण कामना नाही, मला स्वर्गाची कामना नाही, मला मुक्तीची कामना नाही, मला राज्यपद मिळण्याची कामना नाही. पण माझ्या मनामध्ये एकच कामना आहे, जे ह्या जगामध्ये दुःख भोगतात त्या लोकांचं दुःख मला कसं दूर करता येईल. कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशनम. तर एकच कामना आहे, कामये दुःख तप्तानाम. जे दुःखामुळे, जे ह्या जगामधल्या त्रितापामुळे पोळत आहे, त्यांचे दुःख मी कसे दूर करू शकेल, त्यांच्या दुःखामध्ये मी कसा सहभागी होऊ शकेल, हीच भगवंता मला तुझ्या चरणी मागणी आहे, हीच माझी तुला प्रार्थना आहे. मला स्वतःसाठी काहीही नको, पण या जीवांचे दुःख दूर करण्यासाठी मला सामर्थ्य दे. आणि ही प्रार्थना आणि झेंडू भटांचं जे कार्य, हे कार्य बघून अखंडानंद महाराजांना खूप प्रेरणा मिळाली. भविष्यामध्ये त्यांनी महान कार्य केलं. सारगाचीचा आश्रम त्यांनी स्थापन केला, तिथे कितीतरी राहत कार्य केलं, रिलीफ काम केलं, अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम बांधला. म्हणजे कितीतरी महान कार्य ते करू शकले, कारण झेंडू भटांची प्रेरणा. तर अशा महापुरुषांच्या मनामध्ये शुभ संकल्प असतात, स्वतःच्या कामना नसतात, आणि त्यासाठी ते भगवंताला प्रार्थना करतात आणि भगवंत त्यांना शक्ती देतो, ते महान कार्य करतात. आणि अशा प्रकारचं कार्य केल्यामुळे आपलं मन पवित्र होतं, आपल्यामधली हळूहळू ती शक्ती जागी व्हायला लागते. कारण इथे शुभ संकल्प आहे, इथे स्वतःची कामना नाही, जगाचं कल्याण आहे. आणि जगाचं कल्याण जर आपण करत राहिलो काहीही अपेक्षा न ठेवता, तोच तर कर्मयोग आहे, तीच तर भगवंताची पूजा आहे. आणि ह्या जिवंत ईश्वराची पूजा केल्यामुळे आपलं मन पवित्र होते, ती शक्ती आपल्यामधली जागी होते आणि आपण जगामध्ये महान कार्य करू शकतो. पण आपला शुभ संकल्प पाहिजे, वासना कामना नको, शुभ संकल्प पाहिजे. आणि तो शुभ संकल्प पूर्ण करण्यासाठी भगवंताचा पण आशीर्वाद पाहिजे, भगवंताची पण कृपा पाहिजे. म्हणून त्यासाठी सुद्धा भगवंताला प्रार्थना करावी लागते की भगवंता माझ्या हातून काहीतरी चांगलं काम घडू दे, माझं जीवन लोकांच्या कल्याणामध्ये जाऊ दे, लोकांची सेवा करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होऊ दे. जर असे विचार आपल्या मनामध्ये असेल तर आपलं मन हळूहळू पवित्र होईल की नाही. आणि मन पवित्र झालं, मन एकाग्र झालं तर ती शक्ती जागी होईल, तुम्ही अफाट कार्य करू शकाल. स्वामी विवेकानंदांनी 39 वर्षामध्ये एवढं महान कार्य केलं. अमेरिकेत गेले, व्याख्यानं दिली, भारतामध्ये व्याख्यानं दिली, शिष्य केले, शिष्य बनवले. त्यानंतर त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली, केंद्र स्थापन केले. हे एवढं सगळं कार्य त्यांनी उभं केलं, कारण त्यामागे भगवंताची शक्ती होती, त्यामागे श्री रामकृष्णांची शक्ती होती आणि स्वामीजींचा शुभ संकल्प होता. त्यामध्ये स्वतःचा स्वार्थ मुळीच नव्हता, म्हणून ते जगामध्ये महान होऊ शकले आणि महान होणारच, ती सुप्त शक्ती जागृत होणारच. महापुरुषांची जीवने वाचा, करा जागृत अंतप्रेरणा, उत्साह ठेवून हृदयामध्ये ध्येयासाठी करा साधना, ध्येयासाठी करा साधना. तर आपल्याला प्रेरणा कुठून मिळेल, तर महापुरुषांची जीवने वाचा. जेव्हा आपण महापुरुषांची जीवनं वाचतो तेव्हा आपल्याला प्रेरणा मिळते. ते महापुरुष तर आज नाही, पण त्यांचे विचार आहे ना, त्यांच्या विचारामध्ये प्रचंड शक्ती आहे.
आणि ते विचार जर आपण वाचले तर आपलं जीवन बदलते, कारण आपल्या मनामध्ये चांगलं कार्य करण्याची इच्छा निर्माण होते. आता बघा, भगवान श्री रामकृष्णांचे अनेक शिष्य ते केशवचंद्र सेनांची व्याख्यानं ऐकायचे, त्यांचे पुस्तकं वाचायचे, त्यांचा मिरर नावाची पत्रिका होती ती पत्रिका वाचायचे, न्यूजपेपर वाचायचे आणि ते वाचून त्यांना कळलं भगवान श्री रामकृष्णांबद्दल. भगवान श्री रामकृष्णांकडे येण्यापूर्वी त्यांचे बरेच भक्त केशवचंद्र सेनाकडे जायचे, त्यांची व्याख्यानं ऐकायचे आणि त्यांच्याकडून जेव्हा त्यांना भगवान श्री रामकृष्णांविषयी कळलं तेव्हा हळूहळू ते सगळे इकडे यायला लागले. केशवबाबू श्री रामकृष्णांचा भक्त झाला. म्हणजे ऐकल्यामुळे आणि वाचल्यामुळे कितीतरी लोकांची जीवनं बदलून गेली. मास्टर महाशयांनी वचनामृत लिहून ठेवलं. आता हे भगवान श्री रामकृष्णांचं वचनामृत वाचून किती लोकांची जीवनं बदलून गेली. स्वामी विवेकानंद साहित्य वाचून किती लोकांची जीवनं बदलून गेली. बघा, महाराष्ट्रामधला एक सोल्जर आर्मीमध्ये काम करतो, राहतो कुठे? मद्रासला, आर्मीच्या छावणीमध्ये राहतो आणि तिथे त्याला स्वामीजींचे लेक्चर वाचायला मिळतात. स्वामीजी अमेरिकेमध्ये व्याख्यानं देत आहे, त्या सगळ्या व्याख्यानांचं ट्रान्सलेशन भारतामधल्या पेपरमध्ये होत आहे आणि हे भारतातले तरुण ते सगळे विचार वाचत आहे. तेव्हा हा तरुण, ज्याचं नाव निश्चय होतं, तर हा निश्चय आर्मीमध्ये होता आणि तो पण हे सगळे विचार वाचायचा आणि वाचून एवढी प्रेरणा मिळाली की मला स्वामीजींनाच गुरु करायचं आहे ठरवून टाकलं. एवढा स्वामीजींच्या मोहात पडला, एवढं स्वामीजींचं आकर्षण निर्माण झालं आणि शेवटी बेलूर मठामध्ये जाऊन स्वामीजींचा शिष्य बनला आणि ते झाले स्वामी निश्चयानंद. त्यांनी भविष्यात किती महान कार्य केलं. कणखलला दवाखाना टाकून तिथे सेवा दिली, कल्याणानंद आणि निश्चयानंद. म्हणजे बघा, वाचल्यामुळे त्यांचं जीवन कसं बदललं. तर रामकृष्ण मठामध्ये एवढे सगळे साधू आहे, ते कसे साधू झाले? त्यांनी रामकृष्ण विवेकानंद साहित्य वाचलं, त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली, उत्साह मिळाला आणि त्यामुळे ते रामकृष्ण मठामध्ये संन्यासी झाले. किंवा अनेक भक्त, ते भक्त कसे झाले? त्यांनी हे सगळं साहित्य वाचलं, त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी ठरवलं की आपणसुद्धा आपलं जीवन बदललं पाहिजे. ह्या महापुरुषांनी सांगितलं त्याप्रकारे आचरण केलं पाहिजे. आपणसुद्धा महान झालो पाहिजे. आपल्याला काही असंच राहायचं नाही, मग भौतिक जगामध्ये हो की आध्यात्मिक जगामध्ये हो. कारण ती शक्ती जागृत झाली तर तुम्ही आध्यात्मिक विभूती पण होऊ शकता आणि भौतिक गोष्टी पण प्राप्त करून घेऊ शकता. जगामध्ये पण महान होऊ शकता आणि आध्यात्मिक गुरु होऊ शकता. म्हणजे सगळं काही आपल्या आतमध्येच आहे. म्हणून म्हटलं आहे की महापुरुषांची जीवने वाचा, करा जागृत अंतप्रेरणा. तुमच्या आतली प्रेरणा जागी करा. ती आहे प्रेरणा, पण कोणीतरी सांगायला पाहिजे की अरे तुझ्यामध्ये सगळी शक्ती आहे. आपल्यामध्ये शक्ती आहे पण आपल्याला जाणीव नसते, आपल्याला माहिती नसते. कोणीतरी बाहेरून सांगावं लागतं की अरे तू करू शकतो, घाबरू नको, मी आहे तुझ्या पाठीशी, तू नक्कीच करणार. त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं. तेव्हा मग ती व्यक्ती हळूहळू जागी होते. सुरुवातीला भीती वाटते, नाही नाही आपल्याला जमणार नाही. पण हे असे लोक म्हणतात की नाही नाही तुला जमेल, कारण तुझ्यामध्ये शक्ती आहे. जी शक्ती माझ्यामध्ये आहे तीच तुझ्यामध्ये पण आहे. मला जमलं आणि तुला का जमणार नाही? तुला पण जमेल. आशा सोडू नको, प्रयत्न करत राहा आणि आपल्याला धीर मिळतो, उत्साह मिळतो. आपणही हळूहळू त्या मार्गाला लागतो आणि आपणसुद्धा प्रगती करायला लागतो. मग आपल्याला कळतं की अरे आपण उगीच स्वतःविषयी एवढी भीती बाळगत होतो. आपल्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं, कारण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्याला वाटलं की ते आपल्याला जमण्यासारखंच नाही, आपण ते काही करूच शकत नाही. असा नकारात्मक विचार घेऊन आपण बसलो, त्यामुळे काहीच आपण करू शकलो नाही. उत्साह ठेवून हृदयामध्ये ध्येयासाठी करा साधना. तर मनामध्ये उत्साह ठेवा. हे सगळं साहित्य वाचून उत्साह ठेवा
आणि तुमचं ध्येय तुम्ही जे काही ठरवलेलं असेल ते प्राप्त घडून करण्यासाठी तुम्हाला साधना पण करावी लागेल. तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे, तुम्हाला मुक्ती पाहिजे, तुम्ही वाचून समाधान मानाल का? तुमच्यामध्ये उत्साह निर्माण झाला, तुम्हाला मार्ग मिळाला, पण मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला हात धरून काही कोणी घेऊन जाणार नाही. आता तुम्हाला प्रेरणा मिळाली, उत्साह मिळाला, मार्गदर्शन मिळालं, रस्ता मिळाला, सगळं काही मिळालं. आता प्रवास तर सुरू करा. आता तोही तुम्ही करू शकत नसाल तर मग उपयोग काय? तुम्ही एक पाऊल तर टाका समोर, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल ना. तर ती आहे साधना. म्हणजे साधना केल्याशिवाय ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट प्राप्त केली जाऊ शकत नाही. मग आध्यात्मिक गोल असो की भौतिक असो, तुम्हाला जगामध्ये महान व्हायचं असो की आध्यात्मिक जीवनामध्ये महान व्हायचं असो, तुमची साधना पाहिजेच. एकाग्र मनानं साधना केली पाहिजे. जेव्हा तुम्ही कठोर प्रयत्न कराल, मेहनत कराल, तेव्हाच कुठे तुम्हाला यश मिळेल. नाहीतर नुसती माहिती घेऊन उपयोग काय? माहिती म्हणजे काही टाईम टेबल आहे. तुम्ही टाईम टेबलच वाचत बसले आयुष्यभर आणि कधी गाडीने प्रवासच केला नाही, तर तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी कधीच पोहोचणार नाही. टाईम टेबल कशासाठी आहे? की तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी. आता टाईम टेबल वाचला, कळलं कोणती गाडी कुठे जाते, त्याप्रकारे तुम्ही गाडी घ्या, गाडीत बसा आणि प्रवास सुरू करा. मग तुम्ही दिल्लीला किंवा मुंबईला कुठेतरी पोचाल. तुम्ही नुसते टाईम टेबल वाचत आयुष्यभर त्याच्यामध्ये गमावले, नुसते शास्त्र वाचत बसले, नुसतं विवेकानंद लिटरेचर वाचत बसले, पण तुम्ही काही साधनाच केली नाही. शक्ती जागृत होणार कशी? काहीतरी करावं तर लागेल ना. प्रयत्न तर करावे लागतील. आपोआप तर काय होणार नाही. कोणी भोजन तयार करून ठेवलेलं आहे, पण तुम्हाला कमीत कमी खावं तरी लागेल. तेवढे तरी प्रयत्न करावे लागेल. समोर ताट वाढून ठेवलं आहे, पण तुमच्या हाताने घेऊन तोंडात तर घालावं लागेल. कोणी काही तुमच्या तोंडामध्ये कोंबणार आहे का? म्हणजे इथे साधनेची पण गरज आहे. तुम्हाला उत्साह मिळेल, प्रेरणा मिळेल, सगळं काही मिळेल. आणि या जगामध्ये कितीतरी अशा चांगल्या गोष्टी आहे की तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. पण ती प्रेरणा घेऊन तुम्हाला प्रवास सुरू करावा लागेल. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जीवन जगावं लागेल. तेव्हा कुठे तुमच्यामध्ये परिवर्तन होईल. नाहीतर तुम्ही आहे तसेच राहणार. आयुष्यभर खूप वाचलं, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडेची पाषाण. लोकांना तुम्ही उपदेश देत बसले, पण स्वतः जीवनामध्ये मात्र काहीच प्रगती करून घेतली नाही. मग अशा वाचण्याला अर्थ काय? लोक आयुष्यभर वाचतात, ऐकतात, पण करत काहीच नाही. जीवनामध्ये आचरण मुळीच करत नाही. आता त्यांची प्रगती होणार कशी? त्यांच्यामधली शक्ती जागी होणार कशी? प्रयत्न तर करायला पाहिजे ना. थोडे तरी प्रयत्न करायला पाहिजे. आपण प्रयत्न केले तर भगवंत आपल्याला मदत करेल. गॉड हेल्प्स देम दोज हू हेल्प देमसेल्फ. भगवंत त्यांनाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतात, जे आळसामध्ये पडलेले आहे आणि आशा करतात की त्यांना काहीतरी मिळेल. अशांना भगवंत कधी मदत करत नाही. म्हणून आळस सोडून कामाला लागलं पाहिजे, प्रवास सुरू केला पाहिजे. गरज तर शोधाची जननी, ठेवा मनात उच्च कल्पना. प्रयत्न कधीच सोडू नका, करा अडथळ्यांचा सामना, करा अडथळ्यांचा सामना. तर बघा, या जगामध्ये एवढे सगळे शोध लागले आहे. आध्यात्मिक जगामध्ये आणि भौतिक जगामध्ये सुद्धा एवढे शोध लागले आहे. हे कशामुळे? कारण जेव्हा मनुष्याला गरज निर्माण होते तेव्हाच तो शोध लावण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला तहान लागते तेव्हा तो विहीर खोदतो. जोपर्यंत त्याला पाणी आयतं मिळते तोपर्यंत तो प्रयत्न करत नाही. पण जेव्हा नैसर्गिक पाणी समाप्त होते मग त्याला विहीर खोदावी लागते, मग तो प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा कोणत्याही गोष्टीची गरज पडते तेव्हाच मनुष्य प्रयत्न करतो. आता बघा, बिहारमधला एक मुलगा पाटण्याला IITमध्ये शिकतो आहे. त्याचं नाव आहे आशुतोष प्रकाश. हा आशुतोष प्रकाश IITमध्ये पाटण्याला शिकतो आहे. आता त्याचे जे आजोबा आहे ते हँडिकॅप आहे, अपंग आहे.
त्यामुळे ते नेहमी व्हीलचेअरवर जातात. आता प्रत्येक वेळेस कोणीतरी चेअर ढकलायची, कोणी त्यांना मदत करायची, हात धरून उठवायचं, हे करायचं, हे त्यांना मुळीच आवडत नव्हतं. त्यांना कुणाच्या मदतीची गरजच नको होती. आता याला वाटलं की आपल्या आजोबांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्याला आता गरज भासू लागली की आपल्या आजोबाला स्वतः सगळं काही करता आलं पाहिजे. म्हणून त्याने एक व्हीलचेअर निर्माण केली. त्याला व्हॉईस कमांड दिले, त्याला 4 कमांड दिल्या की समोर जा म्हटलं की ती खुर्ची समोर जाणार, मागे जा म्हटलं तर मागे जाणार, लेफ्ट म्हटलं तर डावीकडे जाणार, राईट म्हटलं उजवीकडे जाणार. म्हणजे अशा प्रकारच्या कमांड नुसतं बोललं तरी ती खुर्ची आपोआपच जाईल. बॅटरीवर चालणारी खुर्ची. आणि त्याला सेन्सर लावले. म्हणजे जेव्हा ती खुर्ची जाईल, जर रस्त्यामध्ये कोणताही अडथळा आला तर ती खुर्ची तिथेच थांबेल. समोर गड्डा आहे तर खुर्ची जाणार नाही, तिथेच थांबेल. कुठे स्टेअरकेस आहे, पायऱ्या आहे, ती खुर्ची जाणार नाही, तिथेच थांबेल. किंवा जमीन चढउतार आहे तर ती खुर्चीत जाणार नाही, व्हीलचेअर तिथेच थांबेल. म्हणजे असे कितीतरी सेन्सर लावले. आणि बघा, त्याला वाटलं की आपल्या आजोबासारखे या जगामध्ये कितीतरी लोक आहे की ज्यांना इतरांवर अवलंबून राहायचं नसते. त्यांच्यासाठी ही चेअर खूप उपयोगाची होईल. आणि म्हणून त्यानं ती खुर्ची निर्माण केली. तिची किंमत 20,000 रुपये आहे. आणि त्या खुर्चीवर बसून तुम्ही आरामात घरातून घराबाहेर बाथरूममध्ये कुठेही जाऊ शकतात. बॅटरीवर चालणारी आहे. 80 किलोपर्यंत वजन ती घेऊ शकते. म्हणजे मागे पुढे डावीकडे उजवीकडे आपोआप ती जाऊ शकते. कुणाचीही मदत घ्यायची गरज नाही. फक्त तुम्ही बोलायचं की समोर चल, ती खुर्ची तुम्हाला समोर घेऊन जाईल. मागे चल, मागे घेऊन जाईल. डावीकडे उजवीकडे थांब म्हटलं तर थांबेल. आणि त्यामध्ये सेन्सर पण लावलेले आहे. म्हणजे बघा, अशा प्रकारची खुर्ची त्या व्यक्तीनं बनवली. कुणासाठी? आजोबासाठी. कारण ती आजोबांची गरज होती. आणि आज ती खुर्ची सगळ्यांसाठी उपयोगात येत आहे. म्हणजे शोध जे लागतात ना, ते गरजेमुळे लागतात. आता रतन टाटाने बघितलं, एकदा ते गाडीमध्ये प्रवास करत होते. त्यांनी बघितलं की 2 व्हीलरवर, मोटरसायकलवर नवरा बायको 2-2 मुलं असे कोंबून बसलेले आहे. आणि पाऊस येत आहे, ओले होत आहे, रस्ता घसरडा आहे. आता त्यांना वाटलं की अरे, या लोकांचं जीवन किती धोक्यात आहे. कधीही ॲक्सिडेंट होऊ शकतो, कधीही गाडी स्लिप होऊ शकते. तर यांच्यासाठी जर आपण एखादी कार बनवली ज्यामध्ये जास्त सेफ्टी मिळेल, तर या लोकांना परवडणारी कार होईल ती आणि ज्यांना उपयोगात येईल. म्हणून त्यांनी नानो कार ही बनवली 1 लाखामध्ये. सुरुवातीला त्या गाडीची किंमत फक्त 1 लाख होती. आणि आता जी 2 व्हीलरची किंमत 1 लाख आहे, त्या 1 लाखामध्ये तुम्हाला कार मिळत होती, नानो कार. त्यांच्या मनामध्ये हा विचार आला, लोकांच्या कल्याणाचा विचार आला की ही लोकांची गरज आहे. आणि त्यामुळे त्यांनी लोकांना कम्फर्ट देण्यासाठी ती कार बनवली. बघा, म्हणून टाटा महान झाले. त्यांनी मुंबईमध्ये कॅन्सर हॉस्पिटल सुरू केलं गरिबांसाठी. म्हणजे गरिबांचा नेहमी ते विचार करतात. त्याने कितीतरी अशा योजना राबवल्या, म्हणजे कसं समाजाचं आपल्याला कल्याण करता येईल हा विचार त्यांच्या मनामध्ये. त्यांचे जे पंजोबा जमशेदजी टाटा होते, त्यांच्यापासून ते आलेले आहे. आणि जमशेदजींना स्वामी विवेकानंदांनी प्रेरणा दिली होती. आणि म्हणून ती प्रेरणा अजूनही काम करत आहे. रतन टाटाजीसुद्धा जे काम करतात ते लोकांचं हित कसं होईल त्या दृष्टीनं ते नवीन नवीन प्रयोग करतात आणि लोकांना मदत करतात. तर इथे म्हटलं आहे की गरज तर शोधाची जननी, ठेवा मनात उच्च कल्पना, प्रयत्न कधीच सोडू नका, करा अडथळ्यांचा सामना. तर उच्च कल्पना मनात ठेवा, प्रयत्न करत राहा आणि अडथळे जरी मार्गामध्ये आले तरी थांबू नका. सगळ्यात उच्च कल्पना जर कोणती असेल तर ह्या सगळ्या मायेच्या बंधनातून मुक्त होणं, सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार हे सगळ्यात उच्च ध्येय आहे.
की जिथे आपल्या गरजाच राहत नाही, आपल्या ऋषीमुनींनी ते सत्य शोधून काढलं. त्यांनी मानवजातीचे सगळे दुःखच नष्ट करून टाकले. म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये दुःख भोगण्याची गरजच नाही, कारण तुम्हाला जन्ममरणच नाही. तुम्ही जर जाणून घेतलं की तुम्ही अमर आत्मे आहात, तर तुम्हाला पुन्हा यावं लागणार नाही आणि या जगामध्ये दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून त्यांनी आध्यात्मिक विज्ञानाचा शोध लावला. त्यांच्या उच्च कल्पना होत्या आणि त्यांना त्याची गरज वाटली की आपण मृत्यूवर जय मिळवला पाहिजे, याची त्यांना गरज वाटू लागली. कारण सगळ्यांनाच मरणाची भीती असते. या मानवजातीला या मृत्यूच्या भीतीपासून कसं मुक्त करायचं, यासाठी त्यांनी तपस्या केली आणि सत्य शोधून काढलं आणि ते सत्य सगळ्या जगासमोर ठेवलं. स्वामीजींनी पण अमेरिकेमध्ये तेच सत्य सांगितलं की तुम्ही अमृताचे अधिकारी, ईश्वराचे पुत्र, तुम्ही मरते जीव नाही, तुम्ही सिंह आहात सिंह, तुम्ही का असे मेंढरासारखे वागता. म्हणजे हे आहे आपल्याबद्दल सत्य आणि ते जाणून घ्यायचं आहे. ते जाणून घेतलं की सगळी शक्ती आपोआपच प्रगट होईल, पण ती शक्ती आपल्यामध्ये सुप्त आहे. म्हणून जर आपल्याला जन्ममृत्यूच्या पलीकडे जायचं असेल, जर आपल्याला वाटत असेल, गरज वाटत असेल की आता ह्या जगामध्ये येणं पुरेसं झालं, आता आपण मुक्त झालो पाहिजे, अशी जेव्हा तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होईल, ती तुमची गरज होईल, तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्न कराल आणि सगळे बंधनं तोडून मुक्त व्हाल. कारण तुम्ही मुक्तच आहात, तुम्ही मालक आहात, तुम्ही गुलाम नाही. तुमच्यामध्ये ती सगळी शक्ती आहेच, फक्त तुम्ही विसरलेला आहात. आत्मशक्ती जागृत करण्या असू द्या नैतिकता जीवनात, इंद्रिय मनावर संयम करता अनंत शक्ती होईल जागृत, अनंत शक्ती होईल जागृत. तर ही आत्मशक्ती जागृत करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपलं जीवन नैतिक पाहिजे. अनैतिक मनुष्य, अधार्मिक मनुष्य कधीही आध्यात्मिक होऊ शकत नाही. सत्याचं पालन केलं पाहिजे, अहिंसेचं पालन केलं पाहिजे, सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या पाहिजे, मन आणि इंद्रियावर कंट्रोल केला पाहिजे, सगळे प्रकारचे व्यभिचार सोडले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. आपलं मन आणि इंद्रिय ह्यावर आपला कंट्रोल पाहिजे. आपल्या मनामध्ये विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, त्या विकारांवर आपलं नियंत्रण पाहिजे. तेच बरेचदा आपल्याला वाईट गोष्टी करायला लावतात. तेव्हा जेव्हा आपण हे विकार काढून टाकतो, इंद्रियावर संयम ठेवतो, मनाचा कंट्रोल करतो, मनाची शक्ती वाढवतो, मनाला एकाग्र करतो, तेव्हा कुठे ती आत्मशक्ती आपल्यामधली प्रगट होते. आणि ती प्रगट झाली की मग आपण सगळ्या दुःखाच्या पलीकडे जातो. आपण त्या आनंदाचा आस्वाद घेतो, त्या आनंद रसामध्ये आपण डुबून जातो. मग या जगामध्ये कसलीच गरज राहत नाही. या जगामध्ये राहूनसुद्धा तुम्ही कशामध्ये आसक्त होत नाही आणि तुम्ही ह्या जगामध्ये महान होऊन जाता. ते खरं रहस्य आहे महान होण्याचं, की स्वतःला जाणून घेतलं की मनुष्य महान होतो, कारण तो ब्रह्मवेत्ता होतो. आणि जो ब्रह्मज्ञानी आहे त्याला कशाचाच अभाव नाही. तो सगळं काही करण्यास समर्थ असतो. त्याच्या संकल्पनेनं, त्याच्या इच्छेनं सगळं काही होत असते. त्याला काही स्वतः करावं लागत नाही. जर शुभ संकल्प केला तर ती गोष्ट घडतेच घडते. जो मनुष्य सत्यवादी आहे तो जो म्हणेल ते सत्य होईल, ते होणं भाग आहे. म्हणून बघा किती शक्ती आपल्यामध्ये दडलेली आहे, पण ती कशी प्रगट करावी याचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला या जगामध्ये उगीचेच दुःख भोगावी लागतात. आपल्या चुकीमुळे आपण दुःख भोगतो. पण जर आपल्याला दुःखापासून मुक्त व्हायचं असेल, ह्या जगामध्ये महान व्हायचं असेल, आध्यात्मिक व्हायचं असेल, भौतिक जगामध्ये प्रगती करून घ्यायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचं आचरण आपल्याला करणं भाग आहे. तेव्हाच ती शक्ती जागृत होईल. आहे सगळ्यांमध्ये, पण अनेकांमध्ये ती सुप्त आहे. आता हे महापुरुष आले आपल्यामधली सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी. आता आपणसुद्धा त्यांच्या शिकवणीला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याप्रकारे आपली जीवनं घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण पण त्यांच्यासारखे महान झालो पाहिजे.
आज भारताला आणि जगाला महान पुरुषांची गरज आहे आणि आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचं आचरण केलं तर आपण महान झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला विराम देऊया. करा सुप्त शक्ती जागृत. सर्व शक्ती आतच आहे, करा प्रगट यत्न करुनी. सुप्त शक्ती जागृत होता, येईल महानता जीवनी. मनात शुभ संकल्प असता, पूर्ण होईल तुमची कामना. करण्यासाठी मनाला पावना, करा प्रभुचरणी प्रार्थना. महापुरुषांची जीवने वाचा, करा जागृत अंतःप्रेरणा. उत्साह ठेवून हृदयामध्ये, ध्येयासाठी करा साधना. गरज तर शोधाची जननी, ठेवा मनात उच्च कल्पना. प्रयत्न कधीच सोडू नका, करा अडथळ्यांचा सामना. आत्मशक्ती जागृत करण्या, असू द्या नैतिकता जीवनात. इंद्रिय मनावर संयम करता, अनंत शक्ती होईल जागृत. अनंत शक्ती होईल जागृत. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.